लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि रम्यापासून. तर आता रम्या म्हणते मनातल्या मनात, वा वा वा, वृद्ध वैकल्य करून सुद्धा मला मिळालं नसतं ते सुख मला न मागताच मिळतंय. आय रिअली लव्ह यू पार्थ, असं म्हणते आता रम्या. मग पार्थ म्हणतो, काय म्हणतेस रम्या? कुठे काय, असं म्हणते आता रम्या. तेवढ्यातच मानिनी येते पाणी घेऊन आणि ती म्हणते, एवढा वेळ नसतं लावायचे ते ऑइंटमेंट, असं म्हणते आता ती पार्थला. कारण पार्थ ऑइंटमेंट लावत असतो ना रम्याच्या पायाला. तर रम्या आता पाणी पिते. तर मग पार्थ उभारतो, काय ग, दरवेळेला तू पडायचंस आणि ह्याने सावरायचं तुला, असं म्हणते आता मानिनी. तर रम्या म्हणते, नाही मामी, ते मी चुकून, असं म्हणते ती. तर आता मानिनी म्हणते, काय म्हणत होतास तू, बोल, असं म्हणते आता मानिनी पार्थला. आई मला, असं म्हणतो आता पार्थ. तर रम्या परत नाटक करायला लागते. खूप दुखतंय, खूप दुखतंय, असं म्हणून. पार्थ म्हणतो, खरंच दुखतंय अजून, असं म्हणतो तो. तर रम्या म्हणते, हो खरंच, आणि परत ह्यातच मला वर जावं लागेल, मग खाली यावं लागेल, कसं करणार मी, असं म्हणत असते. तर आता पार्थ म्हणतो, अगं माझं लॅपटॉप आहे ना, कर तू त्याच्यात काम, असं म्हणतो आता पार्थ. चालेल, असं म्हणते आता रम्या. आणि मग आता पार्थ आपला लॅपटॉप देतो तिला. आई ग, असं म्हणून ती ड्रामा करत असते आता. आणि मग ती आता काम करायला लागते आता लॅपटॉपवर उशी खाली ठेवून. तर आता मानिनी परत म्हणते पार्थला, हा बोल, काय म्हणत होतास, त्या फोटोची आता गरज नाही म्हणजे? तर पार्थ म्हणतो, म्हणजे माझ्याकडे बेटर फोटोज आहेत म्हणून त्या फोटोजची गरज नाही, असं म्हणतो आता पार्थ. नक्की ना, असं म्हणते मानिनी. तुला काय बोलायचं होतं ते तरी बोल, असं म्हणते मानिनी. आई, असं सांगणारच असतो पार्थ. तर तेवढ्यातच रम्या म्हणते, हे बघ पार्थ, डिटेल्स बघून घेतोस का एकदा, असं म्हणते रम्या. आपण नंतर बोलूयात, असं म्हणतो आता पार्थ. तर आता लॅपटॉपवर चेक करायला जातो आता पार्थ डिटेल्स सगळे. आणि मग मानिनी आता रम्याला म्हणते, तुला काही हवं असेल तर मला हाक मार, असं म्हणते मानिनी. पार्थला त्रास देऊ नकोस, असं म्हणते आता मानिनी. नाही नाही, असं म्हणते आता रम्या. नसती उठा ठेवू नको आता, असं म्हणते आता मानिनी. तर आता रम्या खूप खुश होते आणि हसायला लागते. तर आता इथे नंदिनीने जीवाचं भांडण दाखवलंय. तर आता नंदिनी म्हणते, अरे वा, कन्सर्न बायको म्हणून तुम्हाला माझ्याबद्दल कधी कन्सर्न वाटलाय सांगा ना, असं म्हणते ती. तर जीवा म्हणतो, तुला तरी माझ्याबद्दल कधी कन्सर्न वाटलाय सांग ना, असं म्हणतो जीवा. पण टोमणे मारण्यात मात्र पटायत आहेस तू. मग नंदिनी म्हणते, टोमणे लोकांनी मारू नये असं आपल्याला वाटत असेल तर सुधारावं माणसाने, जमणार आहे का आपल्याला, असं म्हणते नंदिनी. बेसिकली माणूस सुधारण्यासाठी पहिला बिघडायला वा लागतो आणि मुळातच मी बिघडलेलो नाहीये, असं म्हणतो जीवा. वा, किती गोड आहे ना तुमचा गैरसमज, तुमचा किती गैरसमज आहे ना स्वतःबद्दल, असं म्हणतो तो, म्हणते ती. तर आता जीवा म्हणतो, मारला बाईने टोमणा मारला, तुम्ही भाग पाडता मारला, नाहीतर मला काही हाऊस नाही आहे असं करायची, असं म्हणते नंदिनी. अगं, सारखं माझ्या मागे बडबड बडबड करण्यापेक्षा ना, रोज देवाचा आभार मानत राहा, देवाचे आभार मानून पाणी देऊन ते पाणी पित जा, असं म्हणतो आता जीवा. कारण नशिबाने तुला माझ्यासारखा नवरा मिळाला, असं म्हणतो जीवा. तर नंदिनी म्हणते, तुम्ही नाही, तुम्ही ना हे स्वतः करा, कारण तुम्ही नशीबवान आहात, कारण तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळाली आहे. नाहीतर हल्ली कपल्स ना लगेच डिवोर्स घेऊन मोकळे होतात, असं म्हणते नंदिनी. सॉरी, असं म्हणतात आता जीवा आणि नंदिनी एकमेकांना. सॉरी, मी फ्लो फ्लो मध्ये तुला बायको बोलून बसलो, असं म्हणतो आता जीवा. नाही, आय एम सॉरी, असं म्हणते आता नंदिनी. मी पण भावनेच्या भरात तुम्हाला नवरा बोलून गेले, असं म्हणते आता नंदिनी. नाही, काय प्रॉब्लेम नाही, इट्स ओके, असं म्हणतो आता जीवा. नो, इट्स नॉट ओके, असं म्हणते आता नंदिनी. असंच जर आपण नवरा बायकोसारखं भांडत राहिलो ना, तर खरंच आपण नवरा बायको आहोत असंच आपल्याला वाटेल, असं म्हणते नंदिनी. आणि मग 6 महिन्यानंतर वेगळं होणं खूप कठीण होऊन जाईल, असं म्हणते आता नंदिनी. नाही नाही, आता मला तुमच्याकडून काहीच नको आहे, असं म्हणते नंदिनी. तुमचं भांडण सुद्धा नको आहे आणि तुमचा आधार सुद्धा नको आहे, असं म्हणून नंदिनी आता जाते तिथून. तर आता रात्र झालेली दाखवलंय. तर आता पार्थ आपल्या खोलीमध्ये असतो आणि आवरत असतो. तर तेवढ्यातच तिथे काव्या दिसते त्याला. काव्या असल्याचा भास होतोय का मला, असं म्हणतो आता पार्थ. तर आता पार्थ जवळ जातो तिच्या. माझा भास आहे का, खरंच काव्या आली, असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या हसते, मी खरंच काव्या देशमुख, असं म्हणते आता काव्या. तर आता रोमॅन्टिक सीन दाखवलंय थोडा आता पार्थ आणि काव्यामध्ये. आळ जातुनी स्वर्ग वीचता, असं सॉन्ग आहे. तर आता इथे काव्या पार्थचं शर्ट लावत असते. तर इथे पार्थ खूप खुश होत असतो. तर आता इथे पार्थ काव्याचा हात पकडतो आणि रोमॅन्टिक होतो जरा. तर आता पार्थ फुलं फेकतो तिच्यावर, पण आणि तिला गुलाबही देतो. खूप छान रोमॅन्टिक सीन दाखवला आता काव्या आणि पार्थमध्ये. गुडघ्यावर बसून तो गुलाबही देतो आता काव्याला. आणि आता सुगंध घेते आता त्या गुलाबाचा काव्या. आणि आता परफ्यूमही देतो तिला, त्याने आणलेलं असतं ना, ते मारतो आता त्या गुलाबावर.
आणि आता ते गुलाब तो काव्याच्या केसांमध्ये माळतो आणि खूप छान कपल डान्स दाखवलाय आता पार्थ आणि काव्याचा. खूपच भारी आहे प्रेक्षक हो, नक्की बघा हा. मग आता क्रीम सुद्धा काढतो पार्थ आणि ते क्रीम आता तो काव्याच्या हाताने लावतो. तर आता प्रेक्षक हो, ही सगळी ड्रीम असते आता पार्थची. तर पार्थ आता खरंच काव्याच्या बटांना हात लावतो आणि बाजूला करतो. तर ही मात्र खरी काव्य असते बरं का प्रेक्षक हो, आणि झोपलेली असते ती. आणि पार्थला कळतच नाही. अहो काय करताय देशमुख असं म्हणते आता काव्या. काय चाललंय तुमचं असं म्हणते आता काव्या. एवढ्या जोरात कोण ओरडतं का घाबरलो मी असं म्हणतो आता पार्थ. काय चाललंय तुमचं हे काय करत होता असं म्हणते आता काव्या. तुम्ही आहात असं म्हणतो आता पार्थ. मग काय माझं भूत आहे का तुमच्या समोर उभं असं म्हणते ती. काय होतंय तुम्हाला तुम्ही खरंच आलात असं म्हणतो आता पार्थ. कधी आलात तुम्ही असं म्हणतो पार्थ. झाली येऊन 15 मिनिटं झाली मला असं म्हणते आता काव्या. आलात आणि झोपलात सुद्धा असं म्हणतो आता पार्थ. तिथे अनिशाच्या घरी रात्रभर जागून अभ्यास करत होते मी. आता घरी आली आहे तर म्हटलं जरा डोळे मिठावे डोळे मिटावे डोकं टेकावं तेवढ्यात आला तुम्ही आणि झोपमोड केली माझी असं म्हणते काव्या. ते ते असं म्हणत होता पार्थ. सॉरी मला वाटलं. काय वाटलं असं म्हणते आता काव्या. नाही काय असं म्हणत होता पार्थ. 1 मिनिट असं म्हणत होता म्हणते आता काव्या. थोड्या वेळ मी घरी नव्हते तर लगेच तुम्हाला भास व्हायला लागलीत की काय मला. तुम्हाला आता माझे असं म्हणते काव्या. नाही नाही मला कशाला तुमचे भास होतील असं म्हणतो आता पार्थ. म्हणजे मी नसण्याने काहीच फरक पडलेला दिसत नाही असं म्हणते आता काव्या. तुम्ही नसण्याचा फरक पडायला हवा होता का असं म्हणत होता पार्थ. नाही नाही मी असं कुठं म्हटलंय असं म्हणते काव्या. तुमचा चक्क चक्क एकही फोन नाही मेसेज नाही. अच्छा फोन मेसेजेसची वाट बघत होता का माझी असं म्हणत होता पार्थ. नाही नाही असं म्हणते आता काव्या. असं नाही तिकडे अनिशाच्या घरी अभ्यास करत होतो ना आम्ही म्हणजे शांतता होती जरा. देशमुख तुमच्या केऑसची सवय लागली आहे मला असं म्हणते आता काव्या. सवय खूप वाईट गोष्टी आहे काव्या असं म्हणतो आता पार्थ. एखाद्या व्यक्तीची सवय लागली की सवयीचं व्यसन होतं असं माझी आई म्हणते असं म्हणते आता पार्थ. आणि मला तुम्हाला माझी सवय व्हायला नको आहे असं म्हणतो आता पार्थ. नाहीतर 6 महिन्यानंतर अवघड झालं आपल्याला असं म्हणतो तो. 6 महिने असं म्हणते आता काव्या. आपण डिवोर्स फाईल केला आहे विसरलात का असं म्हणतो पार्थ. ते काय विसरण्यासारखी गोष्ट नाही आहे. अभ्यासाच्या नादात थोडा विसर पडलाय असं म्हणते काव्या. पण मी नाही विसरलो असं म्हणतो पार्थ. घरच्यांना सांगून टाकायचं होतं मला पण तेवढी हिंमत झाली नाही कधी संधीही मिळाली नाही असं म्हणतो पार्थ. तुम्ही आला आहात तर धीर आल्यास का वाटतं असं म्हणतो आता पार्थ. एनिवेज आपण घरच्यांना सांगून टाकूया मोकळे होऊयात असं म्हणतो आता पार्थ. त्यानंतर बॅग पण भरावी लागेल ना तुम्हाला असं म्हणतो आता पार्थ. आता इथे जीवाने नंदिनीला दाखवलंय तर आता इथे जीवा बाथरूममधनं येतो आणि आपले केस पुसत असतो आणि नंदिनी म्हणते काय हो किती वेळ लावलात. एवढा वेळ लागतो का फ्रेश व्हायला असं म्हणते आता नंदिनी जीवाला. मला फ्रेश व्हायला एवढाच वेळ लागतो असं म्हणतो आता जीवा. आता एवढ्या दिवसात तुझ्या लक्षात आलं नाही आहे का असं म्हणतो जीवा. हो पण ज्या दिवशी घाई असते जेव्हा गडबड असते तेव्हा तरी पटपट आटपायचं ना असं म्हणते आता नंदिनी. पण पटपट आपटून कुठे जायचं आहे आपल्याला असं म्हणतो आता जीवा. म्हणजे मी इतकं सांगून सुद्धा विसरलात तुम्ही असं म्हणते नंदिनी. आज आपण आईबाबांना डिवोर्स बद्दल सांगायचं ठरवलं ना असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणतो जीवा. आय एम सो सॉरी मी विसरून गेलो जाऊयात असं म्हणतो जीवा. कधी आटपा ना लवकर. 3 दिवस झाले डिवोर्स फाईल करून. पहिल्या दिवशी आईबाबा उशिरा आले म्हणून नाही सांगता आलं. दुसऱ्या दिवशी पिहूला फिट्स आल्या म्हणून नाही सांगता आल्या. आणि काल शाहूवाडीची केस जिंकलो त्या गडबडीत राहून गेलं सांगणं. बस आता आणखीन उशीर नको लगेच त्यांना सांगून टाकूया असं म्हणते आता नंदिनी. इतकी का डेस्परेट झालेस त्यांना सांगायला असं म्हणतो जीवा. डेस्परेट? धावत जाऊन डेस्परेट होऊन सांगण्यासारखी गोष्ट आहे का. ज्यांनी आपल्या मुलांची नंबरात येण्याची स्वप्न पाहिली त्यांचा मुलगा फेल झाल्याचा रिझल्ट दाखवायचा. कशी काय डेस्परेट असेल मी असं म्हणते आता ती. रिझल्ट येऊन 2 दिवस झाले तरी प्रगती पुस्तक उशीखाली लपून ठेवणारी नाही आहे मी असं म्हणते आता नंदिनी. आजपर्यंत जे काही केलं त्या सगळ्यात फेल होण्याचा अनुभव नाही आहे मला असं म्हणते नंदिनी. तेच म्हणतो जीवा. मी तर सगळ्यात फेल होतच इथवर पोहोचलोय असं म्हणतो आता जीवा. असं म्हणायचं होतं का मला असं म्हणते नंदिनी. तुम्ही मला सांगा डेस्परेट झालाय म्हणताय म्हणून मी म्हणते असं म्हणते नंदिनी. तेच म्हणतोय. तुझा हा बोलण्यास तोपर्यंत टिकला म्हणजे झाला असं म्हणतो आता जीवा. तू बाबांशी बोल मी आईशी बोलतो असं म्हणतो जीवा. नाही नाही असं म्हणते नंदिनी.
नको असं म्हणते ती. नाही नको म्हणजे असं म्हणतो जीवा. हेच ठरलंय ना आपलं असं म्हणतो जीवा. नाही नाही मी काय म्हणते तुम्ही तुम्ही आईशी बोलू नका. डिव्होर्सबद्दल ऐकून जर त्या पॅनिक झाल्या तर मग त्यांना हँडल नाही करता येणार तुम्हाला असं म्हणते नंदिनी. हे तू मला बोलतेस असं म्हणतो जीवा. अगं माझी आई आहे ती असं म्हणतो जीवा. तिला कसं हँडल करायचं आहे ह्याचा चांगला अनुभव आहे मला असं म्हणतो जीवा. हो असं म्हणते नंदिनी. ह्याआधी स्वतःच्या आईला डिव्होर्सबद्दल सुद्धा कन्फेस करायचा अनुभव आहे का तुम्हाला असं म्हणते नंदिनी. तुम्हाला कळत नाही आहे का? आपण त्यांना डिव्होर्सबद्दल सांगितलं तर त्या किती पॅनिक होतील. त्या खूप डिस्टर्ब होतील आणि मग त्यांना कसं काय हँडल करणार आहोत आपण असं म्हणते नंदिनी. तिला कसं सांगायचं ते मी बघेन ना गं असं म्हणतो आता जीवा. आणि जर ती तुझ्यावर चिडली तर तू काय करणार आहेस असं म्हणतो जीवा. हो, हो, हो. हे होऊ शकतं हां, असं म्हणते नंदिनी. त्या चिडू शकतात आणि एकदा त्या चिडल्या ना, तर मग त्यांना शांत करणं खूप कठीण आहे असं म्हणते नंदिनी. नाही, नाही, नको. जे ठरलंय ना तसंच करूया. तुम्ही आईंशी बोला, मी बाबांशी बोलते असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा नंदिनीला हात पकडून म्हणतो, "हे बघ शांत हो. तू खूप टेन्शन घेतेयस. आय नो हे सगळं, हे सांगणं सोपं नाही आहे. पण आता सांगायचं ठरलंय ना आपलं, नको टेन्शन घेऊस," असं म्हणतो जीवा. आणि जीवा तिच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो नकळत, तर आता ते बघते आता नंदिनी. "चल जाऊ," असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे खाली मानिनी म्हणत असते, "डिव्होर्स पण का? कशासाठी?" असं म्हणत असते ती विक्रमला. हे नंदिनी आणि जीवा खाली जायच्या आधीच चालू असतं. कशासाठी डिव्होर्स घेतायत? म्हणजे दुसरा कुठलाच पर्याय नव्हताच काय? कमाल झाली बाबा पोरांची सुद्धा असं म्हणते मानिनी. अहो जरा प्रयत्न करायचं, जरा जुळून घ्यायचं. आता कुठे लग्न झालं होतं असं म्हणते मानिनी. आणि आता इथे पाठीमागे काव्या आणि पार्थ सुद्धा येतात आवाज ऐकून मानिनीचा रडायचा. बघा ना कमाल झाली बाई मुलांची खरंच असं म्हणते आता मानिनी रडत रडत. मानिनी अगं शेवटी त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. त्यांची इच्छा नसेल एकत्र राहायची. जरा प्रयत्न तरी करून बघायचं ना. प्रयत्न करून पाहिलं का या लोकांनी असं म्हणते मानिनी. कठीण आहे बाबा खरंच असं म्हणते मानिनी. आपल्यालाच उगाचच असं वाटतंय की मुलं जरा समजूतदार आहेत म्हणजे मलाच वाटत होतं. पण पार सगळं धुरीला मिळालंय सगळं असं म्हणते आता मानिनी. खरंच असं म्हणून रडायला लागते ती. आत्ता कुठे लग्न झालं होतं, लगेच डिव्होर्स असं म्हणते मानिनी. तर मानिनी खूप रडायला लागते आता. शांत हो, शांत हो. तू असा त्रास करून घेऊन काय होणार आहे का? सांग असं म्हणतो आता विक्रम मानिनीला. अहो त्रास होणारच ना असं म्हणते मानिनी. इतकी अविचारी झाली आहेत का हो मुलं? म्हणजे घरातल्या वडीलधारी लोकांना काय होईल याचा विचार नाही. लोक काय म्हणतील ह्याची काळजी वाटत नाही. फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतात. आजकाल ही मुलं असं म्हणते मानिनी आणि तिला पॅनिक अटॅक येतो आता. तर सगळे येतात आता मानिनीला बघायला. काव्या, पार्थ, जिवाणी, नंदिनी. अगं टेन्शन घेऊ नकोस एवढं असं म्हणतो विक्रम. अहो येणारच ना कसं बोलताय तुम्ही असं म्हणते आता मानिनी. मुलं वेगळी होतायत. आता वेगळे होतायत म्हणजे अख्खं कुटुंबच तुटल्यासारखं होणार ना असं म्हणते मानिनी. मुल मुलं अशी तडकाफडकी निर्णय घेऊन जातात हो असं म्हणते मानिनी. स्वतःचा विचार करून त्यावेळेला आई-वडिलांना काय वाटतंय त्यांचा मनातला विचार सुद्धा नाही करत मुलं आजकाल असं म्हणते मानिनी. मला हे मान्य आहे की कदाचित नसेल पटत एकमेकांशी. नवरा-बायकोची भांडणं तर होतातच की आपली होत नाहीत का? थोड्या तडजोडी कराव्याच लागतात. थोडं पटवून घेण्याचा प्रयत्न तरी करून घेतलाय का मुलांनी? पण नाही ना. आता एकत्र कुटुंब म्हटल्यावर सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागेलच. पण आजकाल मुलांना हे करायचंच नसतं का हो? असं म्हणते मानिनी. आई प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणते नंदिनी. प्लीज प्लीज त्रास करून घेऊ नका असं म्हणते ती. आई तू प्लीज शांत हो असं म्हणतो जीवा. आणि आता आधी शांत हो. तुझी अवस्था आम्हाला बघायला होत नाहीये आता असं म्हणतो जीवा. आई प्लीज तुला माहिती आहे ना मला रडलेलं तू आवडत नाहीस. किमान माझं थोडं ऐकून तरी घे असं म्हणतो पार्थ. मानिनी काकू हे बघा तुम्हाला त्रास होणं साहजिकच आहे. मी समजू शकते पण डिव्होर्स असा एका दिवसात होत नाही ना. त्याच्या पाठीमागे बरीच कारणं असतात असं म्हणते आता काव्या. आणि ज्याची त्याची त्यालाच कळतात असं म्हणते नंदिनी. आई तुला तुला हे डिव्होर्सचं कुठून कळलं असं म्हणतो जीवा. तर आता एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. कसं हो 6 महिन्यात हा असा डिसिजन कशी काय घेतात मुलं असं म्हणते आता मानिनी. तर आता मानिनीला खूप त्रास होतो. तिला आता खोलीत घेऊन जातात नंदिनी आणि काव्या. आणि आता इथे मानिनी म्हणते, "मला तुम्ही दोघी मुलींसारख्याच आहात. नवऱ्यांचं सोडा एक वेळ, पण या तुमच्या आईला सोडून कधी जाऊ नका हां," असं म्हणते आता मानिनी दोघींना पण. तर आता दोघींना ती जवळ घेते आणि माया करते. तर दोघी आता खूप टेन्शनमध्ये येतात नंदिनी आणि काव्या मात्र. तर आता रिकॅपसुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.